नमस्कार. आज आपण मोत्यांचा खूप छान असे गळ्यातले तयार करणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आज घरच्या घरी खूप सुंदर असे गळ्यातले मोत्याचे तयार करणार आहोत. चला तर आपण मोत्याचे गळ्यातले तयार करूया. यासाठी आपण मोती घेणार आहोत. आपण येथे 3 साईजचे मोती घेतलेले आहेत. गळ्यातल्याचा मध्ये आपण मोठा मणी ओवणार आहोत. त्याच्या शेजारी 2 छोटे, त्याच्यापेक्षा 2 छोटे आणि पूर्ण गळ्यातल्याला खूप छोटे 0 साईजचे जे मणी आहेत ते आपण वापरणार आहोत. हे पहा, एकदम छोटे मणी आहेत. हे आपण मध्ये वापरणार आहोत हे गळ्यातल्याचं पेंडेंट करण्यासाठी, व साईडला ते जे छोटे मणी आहेत दुसरे ते वापरणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्क्रिप्ट करू नका, म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात. हे पहा, हे असे मोती आहेत. तुम्ही पाहू शकता मोत्यांची साईज. आणि हे जे छोटे आहेत हे आपण बाजूने ओवणार आहोत. मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे गळ्यातले तयार करून दाखवलेले आहेत. मंगळसूत्र तयार केलेले आहेत, नेकलेस तयार केलेले आहेत, त्याचबरोबर मोत्याच्या बांगड्या, मोत्याची कानातले, नथ, असे बरेच वेगवेगळे दागिने तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. तुम्ही या मोत्याची साईज पाहू शकता. हे पहा, एकदम छोटी साईज आहे. मी येथे सुई व दोरा घेतलेला आहे. यामध्येच आपण ते गळ्यातलं व्हायचं आहे. व हे बटन आहे, हे बटन आपण गळ्यातल्याला शेवट लावणार आहोत. हे पहा, हे असे बटन घेतलेले आहे. अशी बटन प्लॅस्टिकचे सुद्धा भेटतात. आणि मी हा दोरा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दोरा जाड पातळ असा घेऊ शकता. गळ्यात लावण्याचा दोरा थोडासा वेगळा येतो. माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी हा साधा दोराच वापरलेला आहे. आपण या दोऱ्याची व्यवस्थित अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत व त्याच्यामध्ये ते जे बटन आहे त्याची एक बाजू ओवून घ्यायची आहे. हे पहा, एक बाजू आपण ओवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण जे छोटे मणी आहेत, एकदम छोटे मणी, ते ओवून घ्यायचे आहेत. ते आपण गळ्यातल्याच्या अर्ध्या भागापर्यंत ओवायचे आहे. गळ्यातलं तुम्हाला ज्या साईजचं बनवायचं आहे त्या साईजचा तुम्ही धागा घ्यायचा आहे व दोन्ही साईडला थोडा थोडा धागा जास्त घ्यायचा आहे. हे पहा, हे असे आपण पांढरे जे छोटे छोटे मणी आहेत ते अर्ध्या गळ्यातल्यापर्यंत ओवून घ्यायचे आहेत. गळ्यातल्याची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला छोटं गळ्यातलं करायचं असेल तर छोटं करा, लांब करायचं असेल तर लांब करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मणीसुद्धा वापरू शकता, जाड पातळ, तुम्हाला जसे आवडतील तसे मणी वापरा. मी इथे छोट्या साईजचे मणी वापरलेले आहेत व मधोमध मोठे मणी वापरणार आहे. हे पहा, हे असं आपण एक बाजूला ओवून घ्यायचं आहे. मणी जे छोटे मणी आहेत ते अर्ध्या बाजूला ओवून घ्यायचे व अर्धी बाजू तशीच ठेवायची. आपल्याला अर्ध्या बाजू बरोबर मधोमध मोठे मणी ओवून घ्यायचे आहेत. खूप सुंदर असे मोत्याचे गळ्यातले आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. मी मोत्याचे खूप सुंदर सुंदर असे नेकलेस तयार करून दाखवलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, एक बाजू आपली अर्धी होऊन झालेली आहे. आता आपण जे छोट्या साईजपेक्षा मोठे मणी आहेत ते इथे वापरणार आहे. त्याच्यापेक्षा मोठे मणी व एक मोठा मणी, असे आपण 5 मणी येथे घेतलेले आहेत. 3 साईजचे इथे मणी आहेत व हे छोटे, खूप छोटे मणी आहेत. हे पहा, हा एक मणी घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा एक मोठा घेतलेला आहे व मधला मणी ह्याच्यापेक्षाही मोठा आहे. असे 3 साईजचे इथे मणी आपण घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, हे आपण इथे असे हे मणी ओवून घ्यायचे आहेत. पुन्हा बारीक मणी ओवून घ्यायचे आहेत. आपले मधोमध मोठे मणी ओवून झालेत. आता आपण साईडला हे बारीक मणी ओवून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, मी चोळीच्या खानापासून सुद्धा, चोळीच्या खानाचे जे छोटे तुकडे असतात त्यापासून सुद्धा खूप छान असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहे. त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओ खूप आवडतील. आणि आजचा हा मोत्याच्या गळ्यातल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी काळे मणी व गोल्डन मणी वापरून खूप सुंदर सुंदर असे पेंडेंट तयार केलेले आहेत. त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा. तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील. हे पहा, हे असे आपले गळ्यातले होऊन झालेले आहे. आपणाला दुसऱ्या साईडचा जो स्क्रू आहे तो इथे बसवून घेत आहोत व शेवटला आपण याला ह्याच्या गाठी मारून घ्यायच्या आहे. धागा आपण थोडा दोन्ही बाजूला जास्तच ठेवायचा आहे गळ्यातलं होताना, म्हणजे गाठी वगैरे मारून आपले गळ्यातले व्यवस्थित अशा मापाचे होऊन जाते, कमी जास्त जागा होत नाही. हे पहा, इथे मी गोल्डन मणी ओवलेला आहे व त्याचीच इथे गाठ मारलेली आहे आणि आपण ती गाठ आता त्या स्क्रूमध्ये
घ्यायची आहे. हे पहा, ही अशी आता आपण इथे 2-3 गाठी मारायच्या आहेत व आपले हे गळ्यातले तयार झालेले आहे. मोत्याचे गळ्यातले खूप सुंदर असे आपण तयार केलेले आहे. खूप सोप्या पद्धतीने हे पहा, हे असे आपले गळ्यातले तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. कमी वेळामध्ये खूप छान असे मोत्याचे गळ्यातले आपण लहान मुलींसाठी तयार करू शकतो. मोठ्यांसाठी सुद्धा तयार करू शकतो. तुम्ही याची लांबी कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता, ठेवू शकता. लांब तुम्हाला हवे असेल तर लांब ठेवू शकता. आखूड हवे असेल तर आखूड ठेवू शकता. जशी तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज याची कमी जास्त करू शकता. खूप सोप्या पद्धतीने हे तयार केलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला यासाठी खूप खूप धन्यवाद.